शिवभोजन जे चालवणारे आहे, खास करून त्याच्यात लाडकी बहीण आमचे ते त्यांच्या एक आमच्या शिष्टमंडळ आज निवेदन देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी मंत्रालयात नियमप्रमाणे पास घेऊन आम्ही आलो होतो. परंतु आमच्या निवेदन घेण्याआधीच पास काढताना पोलीस डिपार्टमेंटने आमचे महिला भगिनींना जे दिव्यांग होते त्यांना अरेस्ट करून आझाद मैदानावर सोडले. यानंतर आज आमची मागणी अशी आहे की या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने जी गोरगरिबासाठी शिवभोजन योजना सुरू आहे त्याचे रक्षण करावे म्हणून आमची मागणी होती. आणि सर्व शिवभोजन चालकांचे मागील 7 महिन्यापासून आम्हाला अनुदान मिळालेले नाही, आमचे बिला बाकी आहे. करिता आम्ही आज पूर्ण राज्यातून सर्व शिवभोजन चालक आज मंत्रालयात सविस्तर कायद्यानुसार निवेदन देण्यासाठी इथे आले होतो. आम्हाला आज एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली, त्यांनी आमचे निवेदन स्वीकारले आणि आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमची योजनाचे रक्षण करतो आणि तुमचे जे फंड आहे ते आम्ही लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. करिता आमची विनंती आहे की जो गोरगरिबांसाठी 10 रुपयात जेवण मिळते आहे ते योजना सुरू ठेवा, कारण की ही योजनाचा वार्षिक खर्च इतकाच आहे जितका मंत्रालयांच्या चहा पाणीचा खर्च आहे, तेवढाच खर्च ही योजनाला लागत आहे. म्हणून तुम्ही इतर योजनासाठी जे मातोकस योजना आहे ज्याच्यामुळे माननीय या राज्यामध्ये गोरगरिबांना न्याय मिळते, 10 रुपयात जेवण मिळतं, त्यांच्यासाठी ही योजना आणली होती आणि ही योजनाचे रक्षण करावे अशीच आमची आज विनंती आहे. माननीय अजितदादा पवार साहेबांनी आमचं शिष्टमंडळ भेटलं आहे. दादांनी सांगितले की तुमचे फंड आम्ही देतो, पण योजना सुरू राहील का नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले नाही, पण तुमचे पैसे देऊ असं अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ही योजनाचे, कारण की ह्या योजनाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि ही योजना गोरगरिबांसाठी आहे. थँक्यू.